पूजेमध्ये कापूर वापरला जातो, पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापराचा छोटा तुकडा खूप फायदेशीर ठरतो. कापरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया, कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून एका छोट्या भांड्यात कापूर आणि लवंग जाळून ठेवा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर कर्ज जास्त असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो. अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील कोणतं एखादं छोटं भांडं घेऊन त्यात कापूर आणि लवंग जाळून ठेवा. दररोज असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या कुटुंबावर राहते आणि तुमची आर्थिक समस्या दूर होते. सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर जाळल्याने आर्थिक समृद्धी राहते. अनेक वेळा असे घडते की कुटुंबातील लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसूनही सदस्यांमध्ये दुरावा असतो. अशा वेळी देसी तुपात कापूर भिजवून रोज जाळावा. कापूर घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याचा सुगंध घरभर पसरेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुखशांती राहते. एवढंच नाही तर कुटुंबातील सदस्यही या आजारातून मुक्त राहतात. जर पती पत्नीमध्ये खूप मतभेद होत असतील तर रात्री पतीच्या उशीखाली कापूर ठेवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता तो जाळून टाकावा. असे केल्याने एकमेकांमध्ये सुखशांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढते. घरामध्ये वास्तुदोष असल्यास प्रत्येक खोलीत कापुराचा 1-2 वड्या लावून ठेवा. त्या वड्या संपल्यावर त्याच्या जागी दुसऱ्या वड्या ठेवा. असे मानले जाते की असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव घरातील सदस्यांवर कमी होतो. यासोबतच घरातील वास्तुदोषही हळूहळू दूर होऊ लागतो. तर मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये रोज कापूर जाळता का? जाळत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कापूर जाळण्याचे फायदे आज मी तुमच्यासोबत शेअर केले. अजून काय असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.